नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण जसं SSC GD बद्दल बोलतो आहे, पुढच्या महिन्यात त्या भरत्या येणार आहेत का त्या येणारच आहेत मित्रांनो. तर त्यामध्ये प्रत्येक फोर्सचं आपण एक इन्फॉर्मेशन घेतो आहे. याआधी आपण CRPF, त्याच्यानंतर BSF, त्याच्यानंतर NIA, त्याच्यानंतर CISF या सगळ्या फोर्सचं आपण नॉलेज घेतलं होतं की त्या फोर्स काय आहेत, त्यांच्या ड्युटीज काय आहेत, त्याच्यानंतर त्याचं पेमेंट कसं आहे, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतो आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो की प्रत्येकाला ही जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही जेव्हा भरती झालो तेव्हा आम्हाला कोणत्याच फोर्सबद्दल जास्त माहिती नव्हती, त्याच्यामुळे आम्ही आलो इथे. परंतु माझं एक असं मत होतं की तुम्हाला जर अशी माहिती मिळाली तर त्यावेळी तुम्ही परफेक्ट तुम्हाला जी आवडेल ती फोर्स तुम्ही चॉईस करू शकता. त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ रोज आणतो आहे मित्रांनो. तर त्याबद्दलच आपण आता हा नवीन व्हिडिओ आणतो आहे की ITBP जी आपली इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमधून आज बोलणार आहोत. म्हणजेच त्याची सॅलरी कशी आहे, ट्रेनिंग कशी आहे, त्याच्यानंतर फॅमिली लाईफ आहे की नाही, बाकी फॅसिलिटीज कशा आहेत, या सगळ्यांचं सविस्तर माहिती आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन माहिती महाराष्ट्र शासनाची GR आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते. मित्रांनो, सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. मित्रांनो, ITBPमध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला सिंपल माहीत आहे की आपल्याला SSC GDची एक्झाम द्यावी लागते. या SSC GDमध्ये तुम्हाला मिनिमम 170 हाईट असणं गरजेचं आहे. मुलींना 168 हाईट असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये पार करायचे. लांब उडी आणि उंच उडी असते, ते काय तुमचं पार होऊन जातं मित्रांनो. मुलींना पण सेम आहे, 1600 मीटर रनिंग आणि नॉर्मल आय थिंक 8 मिनिटाचा काहीतरी त्यांना टाईम आहे. एवढं सगळं पार केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला SSC GD तुम्ही पार होता. पहिल्यांदा लेखी आहे यावर्षी ह्याच्यामध्ये आपल्या SSC GDमध्ये. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल, त्याच्यानंतर मेडिकल आणि बाकी मग जे काय मेरिट लिस्ट असते ती तुमची येऊन जाईल. आता फिजिकल आणि मेडिकलसाठी आपले व्हिडिओ पुढे येणार आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यातून तुम्हाला चांगला गायडन्स मिळू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला ITBPमध्ये भरती होण्यासाठी सिंपल SSC GDची एक्झाम पार करावी लागते मित्रांनो. ITBPचं नाव ऐकलं की आपण त्यांना जर उपमा द्यायचं म्हणलं त्यांना तर हिमवीर, म्हणजेच त्यांना एक टोपण नाव असं आहे की हिमवीर म्हणलं तर ITBPचा सोल्जर आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की त्यांची पूर्णपणे ड्युटी जी आहे पूर्णपणे बर्फाळ प्रदेशात आहे. हिमाचल झालं, आपलं नागालँड बॉर्डर झालं, म्हणजे ते पहाडी क्षेत्र आणि बर्फाळ क्षेत्र आहे. अशा ठिकाणी ITBP ड्युटीज करत असते. तर यामुळे त्यांना हिमवीर अशी एक उपमा दिली जाते मित्रांनो. खूप अशी चांगली बेस्ट फोर्स आहे. का आहे ते आपण पुढे बघूयात. तर याची स्थापना मित्रांनो 24 ऑक्टोबर 1962 रोजी झाली होती. ती म्हणजे जेव्हा आपलं भारत आणि चीन युद्ध झालं होतं. त्याच्यानंतर भारताने असं एक ठरवलं की ज्या चीन बॉर्डर आहेत बऱ्यापैकी, ते आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी हिल एरियामध्येच आहेत, हिमाचल वगैरे. तर त्या ठिकाणी आपली अशी एक फोर्स हवी, जशी BSFची स्थापना झाली तशीच ITBPचीही स्थापना झाली मित्रांनो. थोडक्यात BSF पण बॉर्डर पोलीसच आहे आणि ITBPसुद्धा बॉर्डर पोलीस आहे. परंतु BSF आपण म्हणू शकतो की जसं राजस्थान, गुजरात, त्याच्यानंतर आपले पंजाब अशा ठिकाणी जे आपले बॉर्डर आहेत तिथे काम करते आणि ITBP पूर्णपणे बर्फाळ क्षेत्र आणि जे काय आपलं टेकडी क्षेत्र आहे अशा ठिकाणी काम करते. तर मित्रांनो, ट्रेनिंगपासून सुरुवात करूया. याची ट्रेनिंग जवळजवळ 12 महिन्याची म्हणजेच 1 वर्षाची असते. याची ट्रेनिंग एक तर हरियाणामध्ये त्यांचं बेसिक ट्रेनिंग आहे आणि कमांडो ट्रेनिंग त्यांचे हिमाचलमध्ये चालते. तर बऱ्यापैकी 1 वर्षाची ही ट्रेनिंग आहे. या 1 वर्षामध्ये तुम्हाला वेपन ट्रेनिंग दिली जाते, त्याच्यानंतर ड्रिल ट्रेनिंग, त्याच्यानंतर बाकी कमांडो ट्रेनिंग्स म्हणजे कसे काय ड्युटी करायच्या, दुश्मनासोबत कसं आपल्याला लढायचं, या सगळ्यांबद्दल ट्रेनिंग दिली जाते. आणि त्याच्यानंतर एक ITBPचं जवान तयार होतो मित्रांनो. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जवळजवळ एक 27 म्हणजे 30,000 रुपयाच्या आसपास सॅलरी मिळते. 30 नाही, एक 27-28च्या आसपास सॅलरी मिळते, कारण 21,700 तुमचं बेसिक असतं. बाकी DA वगैरे हे सगळं मिळून एक 25 ते 26-27,000 तुम्हाला सॅलरी मिळून जाते ट्रेनिंगमध्ये. हे झालं ट्रेनिंगचं मित्रांनो. ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ड्युटीज जॉईन करता, आता याच्या ड्युटीज कुठे चालतात मित्रांनो की जे आपलं हिमाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर ह्या 2 ठिकाणी तर मेन चालतात ड्युटी. आणि ज्या लेडीज आहेत आपल्या, ज्या लेडीज सोल्जर आहेत, त्यांची जी भारत चीन सीमा आहे तिथे जास्तीत जास्त तुकडी लेडीजची तिथे आहे. पेमेंट, ट्रेनिंग, त्याच्यानंतर बाकी फॅसिलिटीज मुलींनासुद्धा सेम आहे जसं मुलांना आहे ITBPमध्ये. फक्त जेव्हा भरती होण्याच्या आधी ज्या काय
फिजिकल ज्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे त्यांना फिजिकल कसं आहे, काय आहे, हाईट किती लागते, याच्याबद्दल आपण वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत मुलींसाठी आणि मुलांसाठी. फक्त हे तुम्ही आत्ता बघा की ड्युटीज कशी असते. तर अशा प्रकारे त्यांची ड्युटीज असते पूर्णपणे बर्फाळ क्षेत्रात आणि हिल एरियामध्ये. हे झालं ट्रेनिंगचं ड्युटीजचं. तर जेव्हा आपण ट्रेनिंगमधून ड्युटीजमध्ये येतो त्यावेळी सॅलरी कशी असते मित्रांनो, तर 21,700 तुम्हाला सॅलरी असतेच. त्यानंतर तुमचा DA, त्यानंतर TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो, त्याच्यानंतर HRA, हे सगळं मिळून मित्रांनो तुम्हाला जवळजवळ 40,000 क्रॉस सॅलरी मिळते. कारण की हिल अलाउन्स जर आपण म्हटलं तर सगळ्यात जास्त रिस्क अलाउन्स, हिल अलाउन्स आपल्या ITBPला आहे. कारण की पूर्णपणे रिस्कमध्ये ते ड्युटी करत असते आणि जास्तीत जास्त जवळजवळ 17,000 ते 18,000 रुपये बाकी फोर्सपेक्षा एक्स्ट्रा पेमेंट असतं. म्हणजेच तुम्ही 40,000पेक्षा जास्त पेमेंट सुरुवातीलाच घेणार आहात आपल्या ITBPमध्ये. तर अशा प्रकारे सॅलरी मिळते दर महिन्याला मित्रांनो आपल्याला MHA कडून. त्यानंतर सुट्टीचा जर विचार केला मित्रांनो, सुट्टी यांना नॉर्मल जे CAPFमध्ये आहे, फक्त CISFला कमी आहे, नाही तर बाकी CAPFला सेम आहे. ती म्हणजे 2 महिने EL आणि 1 महिना CL. म्हणजे आता EL CL हे मी गेल्या व्हिडिओमध्ये पण म्हणलो होतो की लवकरच व्हिडिओ त्याच्यात बनवेन काय आहे ते. लवकरच तुम्हाला समजेल की EL असते काय असते आणि CL काय असते. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 महिना EL असते आणि 1 महिना 15 दिवस CL असते. तर अशा प्रकारे सुट्टीचा त्यामध्ये परफॉर्मा आहे. तर हे झालं मित्रांनो ट्रेनिंग, त्याच्यानंतर ड्युटीज आणि त्याच्यानंतर सुट्टीचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया मित्रांनो तुम्हाला फॅमिली ठेवता येते की नाही येते. तर मित्रांनो जेव्हा तुमची हेडक्वार्टर पोस्टिंग येते किंवा तुम्ही क्लरिकल स्टाफमध्ये भरती होता किंवा तुमचं बटालियन पोस्टिंग येतं, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ राहायचं आहे, अशा ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फॅमिली ठेवता येते. परंतु जर तुम्हाला हिल एरिया दिला आहे किंवा बॉर्डर एरिया दिलेला आहे तिथे तुम्हाला फॅमिली ठेवणं अलाउ नाही आहे. फॅमिली ठेवण्यासाठी फक्त एक वेगळी फोर्स आहे, त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला आपल्या चॅनलमध्ये, तो तुम्ही पाहू शकता. तर फॅमिली लाईफ आहे कमी, परंतु सुट्टी जास्त असल्यामुळे मित्रांनो तिथे काय एवढा फरक पडत नाही. तुम्ही सुट्टी आल्यानंतर बऱ्यापैकी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. हे झालं फॅमिलीसोबत. त्याच्यानंतर फॅसिलिटीचं पाहिलं मित्रांनो, तर फॅसिलिटीज तुम्हाला ट्रेनमध्ये वॉरंट वगैरे मिळतं. फ्लाईटमध्येही कन्सेशन आहे, बाकी CAPFला आहे तसंच. त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीसुद्धा आहे बऱ्यापैकी, जसे CAPFला आहे त्याप्रमाणेच. त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्टीन फॅसिलिटीसुद्धा आहे. तर या सगळ्या फॅसिलिटीज जसं CAPFला आहेत तसेच ITBPला सुद्धा आहेत. याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया की या ITBPमध्ये भरती झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करता येतं का. तर मित्रांनो करता येतं, तुम्ही LDC देऊ शकता, म्हणजेच इंटरनल एक्झाम देऊ शकता. तुम्हाला सब इन्स्पेक्टरचे असू द्यात किंवा असिस्टंट कमांडंटचे असू द्यात. त्याच्यानंतर NDRF जॉईन करू शकता, NSG जॉईन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बाकी ज्या SPG आहेत, त्याच्यानंतर तुम्ही मरीन कमांडो आहे, या सगळ्या फोर्स तुम्ही ITBPत राहून जॉईन करू शकता. त्यासाठी डेप्युटेशन असतात, त्यासाठी काही टेस्ट असतात, ह्या तुम्ही क्रायटेरिया असतो त्या तुम्ही पास केले तर तुम्हाला तिकडे जाता येतं मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेनिंग ॲज अ ट्रेनिंगमध्ये जर चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्हाला इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा ट्रेनिंग घेता येतं एक्स्ट्रा. आणि इन्स्ट्रक्टर झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरलाच ठेवलं जातं. त्यावेळीसुद्धा तुम्हाला चांगली फॅमिली लाईफ मिळते. त्याच्यामुळे जर तुम्ही ITBP सिलेक्ट करत असाल तर मी एक तुम्हाला सजेशन करेन मित्रांनो की ट्रेनिंगमध्येच तुमचा परफॉर्मन्स बेस्ट ठेवा आणि ॲज अ इन्स्ट्रक्टरचा कोर्स करून घ्या. 3 महिन्याचा असतो, 3 ते 4 महिन्याचा. त्याच्यानंतर तुम्हाला फोर्समध्ये राहून फॅमिली लाईफसुद्धा मिळेल आणि तुमची जी पूर्णपणे नोकरी आरामात जाते मित्रांनो. तर अशा प्रकारे ही ITBP आहे. ITBPमध्ये आपण जर विचार केला तर ॲज अ सॅलरी किंवा ॲज अ एक बेस्ट फोर्स म्हणून तुम्हाला विचार केला, म्हणजे तुम्हाला जर थंड एरियामध्ये राहायची सवय असेल किंवा आवड असेल, तुम्ही ITBP जॉईन करू शकता. हे झालं मित्रांनो पूर्णपणे ITBPबद्दल आपण ज्ञान घेतलं. माझं ओपिनियन काय आहे मित्रांनो ITBPमध्ये, जर तुम्हाला थंडीची ॲलर्जी असेल किंवा जास्त थंडी सहन होत नसेल ITBPमध्ये जाऊ नका मित्रांनो. पण तुम्हाला जर सॅलरी जास्त हवी आहे आणि तुम्हाला जर थंड प्रदेश आवडत असेल तर ITBPमध्ये जावं मित्रांनो. महाराष्ट्रातल्या मुलांनी काय करावं किंवा मुलींनी काय करावं, ITBPमध्ये जावं की नाही जावं, याच्यावर जर आपण बोलायचं म्हटलं तर मित्रांनो गेलं तरी काही हरकत नाही आहे. कारण की जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मान्य आहे की त्याची पोस्टिंग नाही आहे किंवा त्यांचं युनिट नाही आहे, परंतु जरी तुम्ही हिमाचल पोस्टेड झालात, अरुणाचल पोस्टेड झालात, अशा ठिकाणून डायरेक्ट तुम्हाला घरी यायचं म्हटलं तर आपल्याकडे फ्लाईट सुविधा आहेत. तर त्यामुळे तुम्ही फ्लाईटमध्ये येऊ जाऊन करू शकता. फक्त तुम्हाला आजीवन म्हणजे पूर्ण नोकरीमध्ये महाराष्ट्राच्या आसपास पोस्टिंग कुठेच मिळणार नाही आहे. एकच अशी फोर्स आहे मित्रांनो जी CISF तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी करायला मिळू शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.